माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण घरच्या घरी पास्ता बनवूया. विकतचा पास्ता जर घरी नसेल ना, तुम्ही घरी कसा बनवायचा ते मी सांगते आज तुम्हाला. अशा प्रकारे इकडं पोळी लाटून घेतलेली आहे. चपाती आपण अशा प्रकारे थोडे थोडे कट लावून घ्यायचे. अशा प्रकारे ह्या अशा आकाराचे सगळे नूडल हे बनवून घ्यायचे तुम्हाला. पास्ता अशा आकाराप्रमाणे तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही, तसं काही नाही. मी असे सगळे बनवून घेते. आता हे अशा प्रकारे आपण सर्व पास्ता बनवून घेतलेला आहे. इकडं मी उकळायला पाणी ठेवलेलं. हे बघा, उकळी फुटली पाण्याला. उकळी फुटल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ. ह्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. आता हे पास्ता घालून घेऊ आपण सर्व. हे बघा, अशा प्रकारे चांगली उकळी फुटली. आपला पास्ता असा उकळत आहे छान प्रकारे. असं उकळून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये खळखळ. बघा कसा दिसतोय. 10-15 मिनटं उकळून घेतलं. मी तेल घालून घेतले, मोहरी जिरे घातले त्याच्यामध्ये. मोहरी जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर कांदा घालून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट आहे, घालून घ्यायची. त्यानंतर हिरव्या मिरच्या 2-3 कापून घेतलेल्या ते घालून घ्यायच्या. टमाटर ॲड करायचे. टमाटर घालून घ्यायचे. टमाटर घातल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची. तुमच्या मनाप्रमाणे कोथिंबीर घालू शकता तुम्ही. माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यासाठी मी थोडीशी घातलेली आहे. मी मॅगी मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर. ते मसाले आता आपण इकडं हे सर्व मसाले ह्याच्यात घालून घेऊ. छानपैकी असं हलवायचे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पास्ता घालून घेऊ. अशा प्रकारे हलवून घ्यायचं. बघा कसला खूप छान लागतो पास्ता. घरच्या घरी पास्ता नसल्यानंतर लेकरा मुलांना खाऊ वाटला तर असा बनवून द्या. खूप छान लागतो. हे बघा.